Let's see here what is the question. Find the Cartesian coordinates of the point whose polar coordinates are 3, 90 डिग्री. आता हे पोलार कोऑर्डिनेट म्हणजे कोण? आर अँड थिटा. जसे एक्स कॉमा वाय यांना म्हटलं जातं कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, तसं आर आणि थिटा यांना म्हटलं जातं पोलार कोऑर्डिनेट्स. पॅरामेट्रिक रिलेशन्समध्ये किंवा पोलार रिलेशन्समध्ये आपण डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या वेळी पाहिलेला पॉईंट आहे. पोलार कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आपल्याला. पोलार कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉइंट, त्याला आपण पी नाव देऊ, आर. काय दिलेले आहेत? पी इन ब्रॅकेट, ज्याला आपण गृहीत धरू आर कॉमा थिटा. जसं कार्टेशियन कोऑर्डिनेटमध्ये पहिला कोऑर्डिनेट हा नेहमी एक्स आणि दुसरा कोऑर्डिनेट हा नेहमी वाय असतो, तसं पोलार कोऑर्डिनेटमध्ये, पोलार सिस्टीममध्ये पहिला कोऑर्डिनेट हा नेहमी आर आणि दुसरा नेहमी थिटा असतो. आता यामध्ये यावरून आपण लिहू शकतो आर इक्वल टू किती आहे मग? 3 आणि थिटा किती आहे? येस, थिटा इज 90 डिग्री. या डिग्रीला आपण रेडियनमध्ये कन्वर्जन पण करू शकतो, पण काही आवश्यकता नाहीये. आता याचं कन्वर्जन आपल्याला करायचं आहे कार्टेशियन फॉर्ममध्ये. पोलार टू कार्टेशियन साठी काय रिलेशन? आपल्याला एक्स आणि वाय फाइंड करायचे बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज. आठवते कोणाला? येस, ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज मध्ये साइन थिटा काय असतं? वाय अपॉन आर. आणि कॉस थिटा त्याच्यावरून तर तयार होतात. एक्स इक्वल टू काय? लेट एक्स कॉमा वाय बी कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी. आणि मग त्यांचे रिलेशन्स काय आहेत? एक्स इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इक्वल टू आर साइन थिटा. पोलार मधून कार्टेशियन मध्ये कन्वर्जन करायचं म्हणजे हे रिलेशन्स. पोलार म्हणजे आर आणि थिटाच्या फॉर्म मधले कोऑर्डिनेट, त्याच्यावरून एक्स आणि वायच्या फॉर्म मधले कोऑर्डिनेट तयार करायचे. मग एक्स इज इक्वल टू काय? आर कॉस थिटा आणि वाय इक्वल टू आर किती आहे आणि थिटा किती आहे? 90 डिग्री. कॉस 90 ची व्हॅल्यू, कॉस 90 0, 3 मल्टिप्लाइड बाय 0 इक्वल टू 0. आणि आर साइन थिटा, आर म्हणजे 3 साइन 90, साइन 90 ची व्हॅल्यू 1 म्हणजे 3 मल्टिप्लाइड बाय 1 इक्वल टू, and therefore p in bracket x coordinate किती आला? are required Cartesian coordinate. यात कॅल्क्युलेशन ऍक्च्युअली फक्त एवढंच आहे, x इक्वल टू आर कॉस थिटा, y इक्वल टू आर साइन थिटा. बाकी हे सगळं मसाला आहे. कळलं रिलेशन काय ते? राईट डाऊन दिस आणि एक तुम्ही कंप्लीट करा यातलं. वन कॉमा 180 डिग्री. That's it.
That is question number 12 from exercise 2.2. Exercise 2.2 मधला question number 12. तर हा क्वेश्चन आणि याच्या पुढचा क्वेश्चन, हे दोन क्वेश्चन ॲज इट इज एक्झॅक्टली सेम 12च्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स या टॉपिकमध्ये एक एक्झरसाइज आहे, त्यात पण हे दोन क्वेश्चन कशाला भेटेल. म्हणजे हा 12 बोर्डच्या एक्झाममधून सुद्धा विचारला जाणारा क्वेश्चनचा टाईप आहे. तो इनिशियल फंडामेंटल म्हणून 11th मध्ये पण इन्क्लूड आहे आणि ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स म्हणून 12th बोर्डच्याही कंटेंटमध्ये आहे. फक्त त्यात फरक हाच की इथे दोनच एक्झाम्पल दिलेत, त्याच्यामध्ये 4 आहेत. अँगल इथे डिग्रीमध्ये दिलाय, तिथे रेडियनमध्ये. दॅट्स इट, बाकी काही बदल नाही. कार्टेशियन टू पोलार, पोलार टू कार्टेशियन ही जास्त वेळा रिक्वायरमेंट असते तुम्हाला, पर्टिक्युलरली तुमच्या फिजिक्समधून वगैरे भरपूर वेळा हे काम करावं लागतं त्या सिम्प्लिफिकेशनमध्ये. मी ते पाहिले असतील तुमचे SHMचे वगैरे इक्वेशन, आर कॉस ओमेगा टी, आर साईन ओमेगा टी वगैरे होत आहेत का असं? हां, ते हेच आहे सगळं, काहीच नाही वेगळं. झालंय. काय तर आन्सर त्याचा? येस, (1,180 डिग्रीचं -1,0 कॉस 180ची किंमत -1 आणि साइन 180ची 0. आता या दोन्ही पॉईंट पैकी पहिलं जे एक्झाम्पल होतं 3,90 डिग्री, त्याचा पॉईंट कुठे येतोय बरं? इमॅजिन करा आपली डायग्राम. येस, कुठे? हां, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस 3,90 डिग्री म्हटलंय ना. 90 डिग्री कुठे असतं? वरती, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, बरोबर आहे. आणि तेच आपण याच्यावरून पण ऑब्झर्व करू शकतो, 0,3 वरून पण. कसं? एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे तो पॉइंट वाय ॲक्सिस वर आहे, आणि वाय कोऑर्डिनेट 3 जो की पॉझिटिव्ह आहे म्हणजे तो पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस वर आहे. आपले ऑब्झर्वेशन्स याच्यावरती पाहिजेत. मेन प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, उत्तर काढणं हे नाही महत्वाचं. जास्त इम्पॉर्टंट थिंग ही आहे की त्याचं ॲनालिसिस खूप महत्वाचं आहे. क्वेश्चन छोटा वाटतो, एवढाच क्वेश्चनचा टाईप, आणि तोच टाईप पुन्हा बोर्डच्या 12वीच्या याच्यात पण कशामुळे टाकला असेल, एवढं चिल्लर आहे काय 12वी? नाही, त्यावरती थिंकिंग तुमचं व्हायला पाहिजे, आणि त्याच्यात मी कन्सेप्ट डेव्हलपमेंट आहे.
सेकंड पॉइंट कुठे निगेटिव्ह, कारण 180 डिग्री, म्हणजे याच्यावरून पोलारवरून पण सांगता येणं गरजेचं आहे आणि कार्टेशियन वरून पण आयडेंटिफाय करता येणं गरजेचं आहे. 180 डिग्री म्हटलं की निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, दॅट्स इट. किंवा कार्टेशियन कोऑर्डिनेट त्याचे काय आलेत -1 कॉमा, आता वाय कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे पॉइंट एक्स ॲक्सिस वर आहे आणि एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे म्हणजे तो निगेटिव्ह एक्स ॲक्सिस वर आहे. हे कोऑर्डिनेट सिस्टमचे ऑब्झर्वेशन्स आहेत. ओके, घ्या आता नेक्स्ट क्वेश्चन. याच्याच उलट काम करायचं, ज्यामध्ये आता कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले आहेत त्याच्यावरून पोलार कोऑर्डिनेट फाइंड करायचे. फाइंड द पोलार कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स. फाइंड द polar coordinates of the points whose Cartesian coordinates are number 1 5, 5 5, 5. आता या टाइप मध्ये आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले आहेत. Cartesian coordinates of point P are ते दिलेले 5, आणि 5, 5 म्हणजे हे आहेत x, याचा अर्थ x इक्वल टू किती आणि y इक्वल टू, यांना आपल्याला कन्वर्ट करायचे पोलार कोऑर्डिनेटच्या फॉर्ममध्ये. म्हणजे फाइंड काय करायचं आता r आणि थीटा. मग x आणि y वरून r आणि थीटा कसे फाइंड करणार, ती एकेकाकडे जाऊ. आधी r बघू. r कसं काढणार, येस x² + y² = r², बरोबर आहे. राईट अँगल ट्रायंगल मध्ये ते पायथागोरस येतं, पण सर्क्युलर ट्रिग्नोमेट्री मध्ये ते सर्कलचं इक्वेशन येतं, बरोबर. लेट r, थीटा be its polar coordinates. r, थीटा हे त्याचे पोलर कोऑर्डिनेट्स आहेत असं गृहीत धरू. देअरफॉर r² इक्वल टू काय असतो, x² + x² म्हणजे y² म्हणजे 5², 25 + 25 50 हा झाला r². म्हणजे r किती, स्क्वेअर रूट घ्यावं लागेल, बरोबर आहे. √50 म्हणजे किती, 5 आता स्क्वेअर रूट प्लस r मायनस घेता येत असतं, पण r ही रेडियस असते, रेडियस कधीच, म्हणून मायनस घेतलाच नाही. प्रत्येक ठिकाणी कन्सेप्ट आहे. त्यानंतर आता थीटा कसं काढणार बरं. येस, x = r cos थीटा. cos थीटा म्हणजे x/r वापरता येईल, बरोबर. r आपल्याला कळलं आता. किंवा y = r sin थीटा, sin थीटा वरून पण काढता येईल. किंवा त्याही पेक्षा समजा r माहितीच नाही ना, आधी थीटा काढायचा. आता tan थीटा y/x, बरोबर.
एक्स आणि वाय दोघांचंच आहे ना कॉम्बिनेशन ते. कधीही थिटा फाइंड करण्यासाठी साइन कॉस चालतात नो डाऊट, पण टॅन थिटाला प्रेफरन्स द्यायचा. त्याचं रिझन काय ते आपल्याला ट्रिग्नॉमॅट्रिक इक्वेशन्स मध्ये काही रूल्स आहेत, त्या रूल्स मध्ये लक्षात येईल. एकतर आर माहिती नसला तरीही आपण ते शोधू शकतो, हे पहिलं रिझन. दुसरं रिझन याच ग्रुपमधले एक 2-3 एक्झाम्पल झाले की मी सांगणार आहे की टॅनच का वापरला ते. ओके, टॅन थिटा इक्वल टू काय, वाय अपॉन एक्स. वाय किती आहे 5, एक्स किती आहे 5 अपॉन 5. आता टॅन थिटाची किंमत जर 1 आली आहे याचा अर्थ थिटा किती 45 डिग्री, कारण टॅन 45 1 असतो. आता इथे रिव्हर्स थिंकिंग करावं लागतंय. थिटा इक्वल टू 45 डिग्री किंवा त्याला आपण π/4 रेडियन्स म्हणू शकतो. अँड देअरफॉर याचे पोलार कोऑर्डिनेट काय झाले 5√2 कॉमा 45 डिग्री किंवा π/4 आर रिक्वायर्ड पोलार कोऑर्डिनेट्स. इक्विव्हॅलंट म्हणजे पहिला पहिल्याशी इक्वल, दुसरा दुसऱ्याशी इक्वल. झाले घ्या. त्याच्यात कोणकोणते पॉईंट दिलेत पहा. नेक्स्ट आहे तो 1,√3. 1,√3 सोडा बरं. पॉईंट लिहितो मी इथे कोणकोणते ते. नेक्स्ट आहे तो 1,√3. त्यानंतर -1, -1 आणि त्यानंतर आहे तो -√3, 1 आणि आणखी एक घ्या ॲडिशनल
1, चारही सॉल्व करा आता. फॉर्म्युले तुमच्या समोर आहेत. x² + y² वरून r² म्हणजे r फाइंड होईल आणि tan थीटा वरून थीटा फाइंड होईल.
कंप्लीटेड. येस, सांगा. फर्स्ट 1,√3 काय आहे आन्सर? 2,60 डिग्री. आलंय का सर्वांचं एवढं? 2,60 डिग्री. येस, ओके. नंबर 2 नेक्स्ट. -1, -1 काय आलं? √2, √2, किती? √2, 45 आणखी 225 आणखी का गडबड झाली तर? ठीक आहे. थर्ड -√3,1 2,135 बर 135 150 बर. आणि लास्ट वन 4 2,300. यांचे आन्सर्स पुढचे जे 3 पॉइंट आहेत ते नाही आले तेच बरोबर आहे. त्यापेक्षा आले असते तर मोठी चूक होती. काही जणांचे आलेत करेक्ट, काही जणांचे चुकलेत. तर ते चुकलेत तरी पण चांगलं झालंय बघणं. का असं घडलंय? -1, -1 याचा तर काही इश्यू नाही, याचा काही प्रॉब्लेम नाही. हे बरोबर आहे ना? -1, -1 r तर आला असेल √2. r मध्ये काही प्रॉब्लेम नाही. r मध्ये का काही प्रॉब्लेम येत नाही? x² + y² आहे बरोबर. एक्स कोऑर्डिनेटचा स्क्वेअर आहे, वाय कोऑर्डिनेटचा स्क्वेअर आहे. त्यामुळे मायनस असला काय कुणी असला काय त्याला फरक पडत नाही. त्यामुळं आर मध्ये मिस्टेक होत नाही. राहतो प्रश्न प्रॉब्लेम तो फक्त थिटाचा. का हा क्वेश्चन हा टाईप पुन्हा 12th मध्ये इन्क्लूड केलाय त्याचं इथे रिझन आहे. -1, -1 याच्यात x ची व्हॅल्यू -1 आहे, y ची व्हॅल्यू -1 आहे. आपण फक्त थिटावरती फोकस करू आता. -1, -1 या पॉइंट मध्ये x = -1 आहे, y = पण tan थिटा जर आपण घेतला तो असतो y/x. y किती, x किती, -1 -1 कॅन्सल, किती आला? तर 1 ही व्हॅल्यू टॅनच्या कुठल्या अँगल साठी असते? 45 साठी असते. म्हणजे त्याच्यानुसार विचार केला तर थिटाची व्हॅल्यू काय असणार? आता मगाशी सांगितलेलं ऑब्झर्वेशन लक्षात घ्या. थिटा जर 45 आहे तर याचा अर्थ तो पॉइंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये पाहिजे? फर्स्ट. पण ऍक्च्युअली जो दिलेला पॉइंट आहे -1, -1 तो फर्स्ट क्वाड्रंटचा पॉइंट आहे का? आहे का? नाही. तो फर्स्ट क्वाड्रंटचा पॉइंट नाहीये, तर तो थर्ड क्वाड्रंटचा पॉइंट आहे. आता थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन कसा असतो? पॉझिटिव्ह असतो आणि फर्स्ट मध्ये पण पॉझिटिव्ह असतो. म्हणून हे असं घडलंय इथे.
आणि इथं मिस्टेकला चान्स असतात. ह्या एका पॉईंटवरती तुमचा हा ट्रिग्नोमेट्रीचा पॉईंट, त्याच्यावरचा तो क्वेश्चन 12th मधला आणि कॉम्प्लेक्स नंबर्स मधला सुद्धा एक पार्ट पॅरलली याच्यासोबत तुमचा पूर्ण होऊन जातोय. कारण तिथेही सेम ह्याच थिंग्स यूज करायचे आहेत. मेन प्रॉब्लेम काय आहे की जनरल ट्रॅकने विचार करतात, मायनस मायनस कॅन्सल होतात, प्लसवर येतो, थीटाची व्हॅल्यू 45, ओके. पण असं नाहीये, कारण हा जो पॉइंट तो ऍक्च्युअली थर्ड क्वाड्रंटचा पॉइंट आहे आणि त्याचा करस्पॉन्डिंग पॉइंट आपण जर असा लिहिला √2,45, तर हा थर्ड क्वाड्रंटचा पॉइंट येतोय का? हा फर्स्ट क्वाड्रंटचा येतोय. म्हणून इथे आपल्याला थोडासा वेगळा विचार करावा लागेल. ओके, सेम थिंग हॅपन्स विथ द -1, √3, 1, -√3. असं जरी असलं, यात पण तेच घडणार आहे. कारण जेव्हा आपण tan थीटा पहिल्या पॉइंट साठी लिहू y/x, तेव्हा व्हॅल्यू येणार √3/-1. आणि जेव्हा आपण या दुसऱ्या पॉइंट साठी लिहिणार, तेव्हा व्हॅल्यू येणार -√3/1. आता √3/-1 म्हणजे किती? -√3. आणि -√3/1 म्हणजे किती? बरोबर. पण आता याच्यासाठी थीटाची व्हॅल्यू आणि याच्यासाठी थीटाची व्हॅल्यू सारखी झाली tan थीटाची, पण अँगल सेम असणार का? का? पॉइंट्स वेगवेगळे आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, वेगळ्या क्वाड्रंट मध्ये आहेत. हा पॉइंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये? पहिला, सेकंड क्वाड्रंट मध्ये. आणि हा पॉइंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये? मग सेकंड क्वाड्रंट मधला एक पॉइंट आणि फोर्थ क्वाड्रंट मधला एक पॉइंट, दोन्ही साठी तयार होणारा अँगल सेम असेल का? नाही. म्हणून याचा विचार वेगळा करावा लागतो. ओके, आता याच्यावरती विचार करण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे अलाइड अँगल फॉर्म्युले, जो फॉर्म्युलांचा ग्रुप तर आपण आता पुढच्या फॉर्म्युलांच्या ग्रुपच्या वेळेस पाहणार आहेत. त्याची मेथड 12th मध्ये वापरली जाते. ते आणि ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनच्या कन्सेप्ट एकत्र करून ते सोडवलं जातं. आता ते तर आपल्याला आणखी झालेलं नाही, मग तरी आता हे का टाकलंय? आपल्याकडे मागची एक ट्रिक आहे, ती आठवत असेल. tan थीटा = 1 आलाय म्हणजे व्हॅल्यू ही 45 आपण लिहिली आहे, पण ऍक्च्युअली 45 आहे का? याचा अर्थ व्हॅल्यू 45 नाहीये, पण 45चाच कोणीतरी नातेवाईक आहे. आणि तो कुठल्या क्वाड्रंट मधला घ्यायचा आहे? 45 डिग्री या अँगलचा तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये राहणारा नातेवाईक कोण आहे? कोण आहे? 225. कारण तो 180च्या पुढे पाहिजे, 270च्या पाठीमागे पाहिजे. पहा, ऑब्झर्वेशन्स आणि मागचे केलेले जे वर्किंग होतं ते असं यूज करत करत एक एक डेव्हलप करत चालायचं आहे पुढे. लक्षात येत आहे? 45 डिग्री या अँगलचा थर्ड क्वाड्रंट मधला रिलेटिव्ह कोण आहे, म्हणजे रिलेटेड अँगल कोण आहे? तर तो 225 डिग्री. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल थीटा = 225 डिग्री. As point lies in third quadrant. ओके, कळलं? त्यानंतर मग आता याच्यासाठी थीटा काय होणार सांगा बरं तुम्ही? यात मायनसचा विचार नाही करायचा.
विचार कोणाचा करायचा? √3चा फक्त. टॅन थिटाची किंमत √3 असेल, आधी त्याचं मूळ नातेवाईक कोण आहे तो शोधायचा. 30, 45 का 60 आडनाव आधी शोधायचं, मग पाहुणे शोधता येतात. 60 डिग्री बरोबर आहे, कारण टॅन 60 ची किंमत √3 असते. बरोबर, टॅन 60 ची किंमत जर √3 आहे तर याचा अर्थ आपल्याला 60 चे नातेवाईक शोधायचे. कुठल्या क्वाड्रंट मधले? कोण आहे? 120. ओके, म्हणजे थिटा इक्वल टू 120 डिग्री. आता इथे या पॉइंट साठी नातेवाईक 60चाच पाहिजे, पण तो कुठल्या क्वाड्रंट मधला पाहिजे? 4th क्वाड्रंट मध्ये. मग 4th क्वाड्रंट मध्ये कोण आहे 60चा आहे? 300. बरोबर, म्हणजे याच्यासाठी थिटा येतो 300. ज्यांना ते सर्कल लक्षात असेल, त्याचे आपण अँगल काढले होते रिलेटिव्ह, त्यांना हे क्लिअर होईल. त्यांनी कोणाला नसेल माहिती त्यांनी ते पॉइंट पाहून घ्या एकदा. तसं याला अलाइड अँगलची मेथड पुढे येणारच. हे 300 कसा आला किंवा 120 कसा आला तेव्हा अलाइड अँगलने पण येणार आहे. पण ही जरी अलाइड अँगल कळले तरी ही सगळ्यात सोपी मेथड आहे. म्हणजे 12च्या वेळेस जरी हे क्वेश्चन आले तर तुम्हाला ही ट्रिक वापरणं जास्त फायदेशीर आहे. कळलं क्वाड्रंट मुळे कसं बदल होतंय ते. आता समजा 30चा नातेवाईक असतात. आणखी एक एक्झाम्पल जे काय दिलेलं होतं, -√3,1 बरोबर आहे. तर -√3,1 जर म्हटलं तर टॅन थिटा इक्वल टू येतो 1/-√3, म्हणजे त्याला आपण -1/√3 ठेवू शकतो. फ्रॅक्शन मध्ये हा जो मायनस असतो दोघांची कॉमन प्रॉपर्टी असते, तो आपण कुठे लिहू शकतो, काय फरक पडत नाही, म्हणून व्हॅल्यूचा घोळ होतो. आता 1/√3 म्हणजे टॅन 30 बरोबर आहे. आणि 30 म्हटल्यानंतर क्वाड्रंट कुठला आहे? सेकंड क्वाड्रंट मध्ये 30चे नातेवाईक कोण? 150 घ्यायचा का? 120 ला पण भाग जातो की 30 न? हा, पण 120 कसा आहे? 30चा आणि 60चा दोघांचा कॉमन रिलेटिव्ह आहे. कॉमन वाला नाही घ्यायचा, त्याचा एकट्याचा पावना शोधायचा. कळलं? 30 म्हणजे सेकंड क्वाड्रंट साठी कोण? 150 डिग्री. कळलं? क्वाड्रंटचा विचार करावा लागतो. गॉट द क्वेश्चन? ओके. त्यानंतर फाइंड द व्हॅल्यू ऑफ, झालाय ना सॉल्व 14 नंबरचा. आपल्या ग्रुपच्या क्वेश्चन मध्ये होता तो. आता महत्वाचं सेक्शन आपलं बघायचं आहे, तो करायचा सॉल्व हा 14 नंबरचा व्हेरीफाय करण्यासाठी. ठीक आहे, घ्या. फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 19π/3 साइन 19π/3. सेम तीच कन्सेप्ट आहे, तीच पावणे शोधायचे. तर 19π/3 एक तर याला दोन मार्ग आहेत. पहिलं म्हणजे डिग्री मध्ये कन्व्हर्ट करा, हा एक पर्याय. आपण दोन्ही मार्ग पाहणार आहेत. डिग्री मध्ये कन्व्हर्ट केला तर किती होतोय तो?
1140 होते का बघा. चला म्हणजे याच्यात दोघांचे काम होते. आणि याच्या पुढचंच एक्झाम्पल मधला अँगल काय, कॉस 1140 आहे. म्हणजे ॲट ए टाइम दोघांचे काम होऊन जाईल. काय केलं बरं तुम्ही, याला कसं सोडवलं. सोडवलं तेव्हाच असं झालं, जुनं झालं. हा 60चा मल्टिपल आहे. बर, आणि कुठल्या क्वाड्रंट मध्ये. दोन मेथड आहे त्याला, दोन मार्ग आहेत. एक म्हणजे π/3 म्हणजे 60. हे तर क्लिअर आहे. π/3 म्हटलं की 60. 19 π/3 आहे म्हणजे 60चा मल्टिपल तर आहेच आहे, नो डाऊट. 60 डिग्री म्हटलं की तो इथे येणार. पण 1140 म्हणजे तो आता कुठल्या क्वाड्रंट मध्ये जाणार. येस, ते 360 360 झाले. पुन्हा एक राऊंड झाला, सॉरी इथपर्यंत ना. पुन्हा एक राऊंड झाला, 720 झाले. परत एक 10 आणि 1080 प्लस 60 किती येत आहे. 1100. म्हणजे तो तिथंच येणार आहे परत जागेवर, पहिल्याच क्वाड्रंटला येणार आहे. म्हणजे त्याला 60 ची व्हॅल्यू को टर्मिनलच्या कन्सेप्ट नुसार बरोबर. साइन 1140 म्हणजेच साइन, आणि साइन 60 ची व्हॅल्यू √3 सेम कॉस 1140 म्हणजे, आणि कॉस 60 ची व्हॅल्यू. जर क्वाड्रंट बदलला असता तर त्यानुसार चिन्ह बदलले असते फक्त, दॅट्स इट. ओके. किंवा दुसरा मार्ग म्हणजे काय, आपण साइन 1140 ची व्हॅल्यू लिहितोय. आधी तो जो अँगल मोठा दिसतोय तो कमी करून घ्यायचा को टर्मिनलच्या कन्सेप्ट नुसार. को टर्मिनलच्या कन्सेप्ट नुसार त्याला जितकं लहान शक्य आपल्या ॲक्युट अँगल पर्यंत आणणं तिथपर्यंत आणायचा प्रयत्न करायचा. म्हणजे को टर्मिनल अँगल कसा तयार होतो, 360 डिग्री किंवा त्याचा मल्टिपल अँगल ऍड किंवा, आणि याच्यामुळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोची व्हॅल्यू बदलत नाही. म्हणजे याच्यामधून तुम्ही 360 मायनस करा, पण हा 360 पेक्षा बराच मोठा आहे. 2 टाइम्स 360 मायनस केला, 3 टाइम्स 360 मायनस करा म्हणजे किती, 1140 मायनस 10 किती येतोय. आणि साइन 60 ची किंमत को टर्मिनलच्या कन्सेप्ट नुसार. कळलं. ओके. आणि असंच थर्ड त्यामध्ये काय आहे, 25 π/3 आणि कॉस आहे, कॉट आहे. कॉट 25 π/3. याला आधी डिग्री मध्ये कन्व्हर्ट करा, किती येतो आहे. $1500 येत आहे. किती बरोबर आहे ना.
आता 1500 म्हणजे त्यातून आपण 1080 मायनस करून बघू एकदा काय होतंय ते. किंवा 720च्या डबल किती 1440, तो पण लहान आहे त्यापेक्षा, तोच मायनस करा. को टर्मिनल कन्सेप्ट खूप युजफुल ठरते बघा. किती येत आहे आणि कॉट 60ची किंमत किती 1/√3. ओके. पण असे आपण बरेच एक्झाम्पल वेगळ्या अँगल्सचे घेतलेले होते प्रॅक्टिस वर्कमध्ये, ते एकदा बघून घ्या. नाउ इज द क्वेश्चन विथ प्रूव्ह दॅट. आता इथे तो प्रूव्ह दॅट म्हणून क्वेश्चन आहे. ऑब्जेक्टिव्हली जर तो विचारला तर त्याचीच एक साइड क्वेश्चन मध्ये असते, एक साइड ऑप्शन मध्ये असते. ऑब्जेक्टिव्ह मध्ये काही ठिकाणी आपल्याला हिंट म्हणून बेनिफिट होतो, काही ठिकाणी ट्रिक म्हणून बेनिफिट घेता येतो. परंतु या क्वेश्चन मध्ये असणाऱ्या काही एक्झाम्पलचे जे कॉम्बिनेशन्स आहेत ते कॉम्बिनेशन एक छोट्या छोट्या सिम्प्लिफिकेशन स्टेप म्हणून पुढे येणाऱ्या मोठ्या एक्झाम्पलचे पार्ट आहेत. जसं आता आपण प्रत्येक स्टेजला पाहतोय ट्रिग्नोमेट्रीमध्ये, पूर्वी पाहिलेली कन्सेप्ट, पूर्वी त्याचं एक एक एक्झाम्पल म्हणून आपण सोडवलं, ते आता एक कन्सेप्ट म्हणून आपल्याला फक्त कुठेतरी यूज करायचं आहे. जसं आपण पहिल्यांदा अँगल मेजरमेंटमध्ये डिग्री मधला अँगल दिलाय, त्याला रेडियन मध्ये कन्व्हर्ट करा, 4 मार्क, बरोबर आहे. आता काही मार्क नाही त्याला, पण कन्व्हर्ट कितीतरी वेळा करतोय आपण. या फ्लो मध्ये म्हणजे प्रिव्हियसली पाहिलेला पार्ट जो आहे, जो पुढे येणाऱ्या मोठ्या एक्झाम्पलचा सब पार्ट, सब कन्सेप्ट म्हणून यूज करायचं. तशाही काही टर्म याच्यामध्ये आहेत, तसेही काही कॉम्बिनेशन यामध्ये आहेत. सुरुवातीला नवीन नवीन वाटतात ते कॉम्बिनेशन, पण त्याच टर्म पुन्हा पुन्हा समोर आल्या की आपल्याला लक्षात येऊन जातं काय करायचं आहे ते. घ्या क्वेश्चन. प्रूव्ह द फॉलोइंग आयडेंटिटीज. प्रूव्ह द फॉलोइंग आयडेंटिटीज. Number 1, वन प्लस tan square a प्लस 1 प्लस 1 अपॉन tan square a इक्वल टू, प्रूव्ह करायचं आहे, 1 अपॉन sin square a माइनस sin raised to 4a. प्रूव्ह दॅटच्या क्वेश्चन्स मध्ये पर्टिक्युलरली ट्रिग्नोमेट्रीचा विचार करता तेच ते फॉर्म्युले असतात, त्याच ते कॉम्बिनेशन असतात. ते फक्त आपलं अशा प्रकारे फिरवायचे की हा जो असा दिसतोय तो असा दिसला पाहिजे. हे मुख्य टार्गेट आपलं पाहिजे. म्हणजे आता कन्व्हर्जन्स ची डायरेक्शन आपली त्या दृष्टीने जाईल. समजा आपण लेफ्ट हँड साइड कन्सिडर केली, LHS काय, LHS 1 प्लस tan square a. आधी ती टर्म बघून काही पटकन सुचतंय का ते सांगा मला. सिम्प्लिफिकेशन साठी तुम्हाला काय सुचतंय? येस,
वन प्लस टॅन स्क्वेअर ए म्हणजे काय आहे की नाही आयडेंटिटी, बरोबर. हा वन प्लस टॅन स्क्वेअर ए सध्या आपण तसाच ठेवू मग. आणि पुढे वन प्लस वन अपॉन टॅन स्क्वेअर ए म्हणजे काय. आता याच्यामध्ये बघा वन प्लस टॅन स्क्वेअर ए म्हणजे काय सेक स्क्वेअर ए आणि वन प्लस कॉट स्क्वेअर ए म्हणजे क्लिअर सेक स्क्वेअर ए प्लस कोसेक स्क्वेअर ए. पण राईट साईड तर वेगळंच सांगते साइन मध्ये. आता इथून पुढचं ऑब्झर्वेशन नीट करा आणि हे कॉम्बिनेशन बऱ्याच वेळा आहेत. प्रत्येक स्टेपवरती ऑब्झर्वेशन पाहिजे आपल्याला. प्रॉब्लेम विचारताना इथूनच प्रत्येक वेळी तो सुरू होईल असं नाही. एखाद्या वेळी ही टर्म असेल लेफ्ट हँड साईडला आणि ती पलीकडची टर्म असेल राईट हँड साईडला, मधूनच कुठलाही पार्ट उचलावा लागतो, उचलला जातो. हेच ट्रिग्नोमेट्रीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं कुठल्या प्रकारचं कॉम्बिनेशन आलं की काय होऊ शकतं. काय करावं लागेल सेक स्क्वेअर ए ला वन अपॉन कॉस स्क्वेअर ए. शक्यतो आपल्या साइन कॉस मध्ये आला म्हणजे आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स असतात. आणि कोसेक स्क्वेअर म्हणजे वन अपॉन. ओके, आता काय करणार क्रॉस मल्टिप्लाय करून ऍडिशन करावं लागेल. क्रॉस मल्टिप्लाय करून ऍडिशन वन इंटू साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए डिवाइडेड बाय कॉस स्क्वेअर ए इंटू. आता न्यूमरेटर काय येणार साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए म्हणजे 1 इक्वल टू काय टर्म मिळाली 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए इंटू. आत्ता जे म्हटलं होतं की मधूनच प्रॉब्लेम उचलले जातात काही, असं पण एक एक्झाम्पल आहे. त्याला तुम्ही सध्या प्रूव्ह दॅट म्हणून लिहून ठेवा, नंतर सॉल्व करा. ते एक्झाम्पल असं आहे प्रूव्ह दॅट सेक स्क्वेअर ए प्लस कोसेक स्क्वेअर ए इक्वल टू सेक स्क्वेअर ए इंटू कोसेक स्क्वेअर ए. लेफ्ट साइड राईट साइड दोन्ही सारख्याच दिसतात, फक्त मधल्या प्लसच्या जागी मल्टिप्लाय आणायचं म्हणतात. बऱ्याच वेळा गडबड होते, काय करायचं नेमकं लक्षात येत नाही. ते केलंय आपण ऑलरेडी आत्ता इथे बघा. सेक स्क्वेअर ए प्लस कोसेक स्क्वेअर ए 1 अपॉन कॉस स्क्वेअर 1 अपॉन साइन स्क्वेअर लिहिलं, क्रॉस मल्टिप्लाय करून ऍड केले आणि इथे आला 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए इंटू 1 अपॉन साइन स्क्वेअर ए. आता हे मल्टिप्लिकेशन आहे दोघांमध्ये, न्यूमरेटरला तर 1च आहे, म्हणजे आपण 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए ला सेक स्क्वेअर ए आणि मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन साइन स्क्वेअर ए ला कोसेक स्क्वेअर ए असे लिहू शकतो. आणखी एक प्रॉब्लेम तयार झाला. इवन हेच वर्किंग रिव्हर्स डायरेक्शन मध्ये सुद्धा लागतं. म्हणजे तुम्हाला ही टर्म लेफ्ट साइडला आहे किंवा क्वेश्चन मध्ये आहे आणि ही टर्म ऑप्शन मध्ये, अशा वेळी आपली गडबड होते. उलट पण विचार करता यावा लागतो. कसा? हेच सगळं काम उलट करता यायला पाहिजे. म्हणजे काय, ही घेतली लेफ्ट हँड साइड. आता पहिली स्टेप काय करणार आहेत ना सगळे सोबत का थोडं फास्ट चाललंय नाही ना. मी एका क्वेश्चन मध्ये 2-4 वर्किंग त्याचे सांगते, 2-4 क्वेश्चन वर्किंग सांगतोय. ही जर लेफ्ट हँड साइड असेल, आता प्रॉब्लेम सुरू करायचा आहे आणि हे मिळवायचं आहे. कसं मिळवणार? पहिली स्टेप
सेक स्क्वेअरला 1/cos², इन कोसेक स्क्वेअर म्हणजे 1/, म्हणजे ही टर्म येणार पहिली स्टेप. पुढं कसं जायचं हे लक्षात येत नाही. आयडेंटिटी 9 प्रकारे लिहायच्या म्हणून सांगितलं होतं आणि ते 9 दुन्या 18 होतात रिव्हर्स डायरेक्शन मध्ये, बरोबर आहे. 1च्या जागी sin²a + cos²a लिहायचं, हे सुचलं पाहिजे. रिव्हर्स थिंकिंग. 1च्या जागी हे आयडेंटिटी लिहायची, डिनॉमिनेटर सेपरेट करायचा, हे मिळून जात. त्यामुळं खूप सगळे प्रॉब्लेम्स ट्रिग्नोमेट्रीमध्ये आहेत असं वाटतात, खूप सगळे नाही आहेत. एक 5-7 असे काही वेगवेगळ्या ट्रिक्सचे ग्रुप आहेत, तेवढे फक्त लक्षात ठेवले. तेच फिरून फिरून कशी तरी येतात वेगळ्या प्रकारे, काही नाही वेगळं. त्यामुळं एकेका एक्झाम्पलवरती आपलं वर्किंग वेगवेगळ्या प्रकारे व्हायला पाहिजे. ओके, कळलं? ते एक्झाम्पल जे लिहिले रेड कलर मधलं ते तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करायचं लिहून. आणि 2 प्रकारे, एक म्हणजे LHS वरून RHS मिळवायची आणि RHS वरून LHS मिळवायची. पुढच्या किमान 50 एक्झाम्पल मध्ये त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. कॅल्क्युलस मध्ये सिम्प्लिफिकेशनला मॅक्झिमम टाइम होतं काय, समजा हाच क्वेश्चन असा विचारला, इंटिग्रेशन ऑफ sec²a × cosec²a किंवा sec²x × cosec²x × dx असला आहे काहीतरी इंटिग्रेशन वगैरे चिन्ह 12वीत पुढं. इथे जर हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा म्हटलं, याच्यात ते बिचार इंटिग्रेशनची काही चूक नसते. त्याचं काम एका स्टेपचं आहे. बाकी सगळं काय आत्ता सांगितलेलं जे सिम्प्लिफिकेशन आहे ना, ते सगळं सिम्प्लिफिकेशन करून याला ॲडिशनच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. त्याच्याशिवाय इंटिग्रेशनच सॉल्व्ह होत नाही. म्हणजे हे कन्व्हर्जन सगळं करून sec²x + cosec²x असं ज्यावेळी तो कन्व्हर्ट होतो, नंतर यांचे डायरेक्टच फॉर्म्युले आहेत. sec²x चं इंटिग्रेशन tan x, cosec²x चं -cot x, संपलं. डायरेक्ट आन्सरच tan x - cot x. ते इंटिग्रेशनचे डायरेक्ट फॉर्म्युलेच उपयोगात येतात. म्हणजे हे डिफरन्शियल कॅल्क्युलस किंवा इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह वगैरे हे पाहण्याच्या आधी ट्रिग्नोमेट्री का पाहावी लागते, त्यातला मेजर पार्ट असा आहे. ट्रिग्नोमेट्री ही फक्त ट्रिग्नोमेट्री या एका टॉपिकसाठी नाहीये, ती सगळीकडे आहे, सगळ्यांसाठी आहे. आणि म्हणून इतक्या वेळा त्याचं रिपिटेशन पण आहे, हे पुन्हा पुन्हा समोर येत राहतं, मग ते परफेक्ट होतं. असं काही लोड घ्यायचं काम नाहीये. पण ज्या वेळी समोर येते तेव्हा ते क्लिक व्हायला पाहिजे, अरे असं होतं, आपल्याला काहीतरी केलं होतं आपण असं काम काहीतरी. असं कॅल्क्युलसमध्ये, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनमध्ये भरपूर एक्झाम्पल. म्हणजे आता तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचं वर्किंग परफेक्ट केलं की याचा अर्थ तुमचा 70% तो भाग कॅल्क्युलसचा क्लिअर झाला. ॲट ए टाइम तुमचं 3-4 टॉपिकचं वर्किंग सुरू राहतं. कळलं? म्हणजे रेड कलर मधलं एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचंय 2 प्रकारे. LHS वरून RHS मिळवायची आणि RHS वरून LHS पण मिळवायची. सोल्युशन त्याचं मी समोर लिहिलेलं आहे सध्याच याच एक्झाम्पल मध्ये, इथून इथपर्यंत. ओके, ठीक आहे. आता आपण आपल्या प्रॉब्लेम कडे जाऊया पुढं. आपल्याला मात्र आता जी RHS दिलेली आहे ती काय, साइन मध्ये सगळं काय करणार बरं सांगा. वन अपॉन ह्या cos²a लाच आपण 1 - असं लिहू शकतो आणि मल्टिप्लाइड बाय काय आला, या sin² ना ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, काय येईल, sin² - sin⁻² - 1 / 2 - 1 / 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2 - 2
and that is असं एकेका एक्झाम्पल मधला एक एक छोटा छोटा पार्ट तो सुद्धा आपल्याला एक मेजर सिम्प्लिफिकेशन कडे नेऊ शकतो. What this गॅलियम. आणि ट्रिग्नोमेट्री जास्त प्रमाणात परफेक्ट कॅल्क्युलसमध्येच होते इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हमध्ये. का? कारण तेव्हा आपण त्या ट्रिग्नोमेट्रीला दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा भेटत असतो. सध्या आपली पहिलीच ओळख चालू आहे.